बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील भरपाईपासून वंचित आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। खरीप हंगाम 2024 मध्ये तब्बल 2,44,000हून अधिक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत। यासोबतच हुमणी अळी आणि शेंड अळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही। मेहकर आणि लोणार तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती आणि पिकांचे नुकसान झाले। मात्र या नुकसानीसाठी मिळालेली मदत अत्यल्प असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, पीक विमा लाभ व नैसर्गिक आपत्ती भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। पिकांचे नुकसान, विमा हप्ता भरूनही लाभ न मिळणे आणि भरपाई प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचा इशाराही त्यांनी दिला। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने पूर्ण करून त्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। यामुळे जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांच्या भवितव्याबाबत शासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर शासनाने सकारात्मक विचार केला नाही तर आठवड्याभरानंतर या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक आक्रमक आंदोलन आम्ही उभं करू आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार आहे।